क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला इथे बघायला मिळतोय। ओ यावेळेला पहिलाच बॉल महेश माळीच्या बॅट मधून धूमधडाका षटकार। मुकाबल्यामध्ये काय स्टार्ट दिलाय, व्हेरी गुड स्टार्टअप। 3 षटकारांसाठी भरत पाटील यांच्याकडून विवेक पाटील यांच्याकडून 1000 पंच केलाय। आणखी एक बॉल सीमा पार चौकार 10 कदम। महेश माली कदम है, दम दम दमादम, जबरदस्त फटकेबाजी, 2 चेंडू मध्ये ठोकला 10 धावा। महेश माली बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, यहाँ पे बहुत बढ़िया बैटिंग कर रहा है। आप देख सकते हो स्क्रीन पे ये रिप्ले फ्रॉम प्रिंस मूवीज। धाव संख्या 10 वरती प्रेक्षक हो, 2 चेंडू मध्ये ठोकला, 2 चेंडू मध्ये 10 धावा। महाकाली 11 संघाचा महेश माली संघ नायक सुद्धा आहे, इथे फुल टॉस टाकला आणि गोकुळ पाटील सर सांगतात की हा वाईड आहे, अवांत धाव मिळते, धाव संख्या फुलली आहे समीर सर, आणि प्रेक्षकांना सुद्धा इथे पूर्णपणे आनंद इथे वाटतंय ह्या मैदानामध्ये DPL 2025 च्या माध्यमातून। धाव संख्या 11 वर। जबरदस्त बॅटिंग। चला दोन्ही संघांसाठी आता सुवर्ण संधी आहे। विवेक पाटील यांच्याकडून षटकार चौकार आणि विकेट लागोपाठ 3 घेतले तर त्यांना 1000 रुपये मिळतील। पुन्हा उडवला बॉल, परंतु येथे मिस टायमिंग, बॉल अवेत, कॅच ड्रॉप। जीवन दान मिळालंय महेश माळीला जो तुटून पडलाय आणि दुसरी धाव देखील सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केली जाते। स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे। 13 या आकड्यावरती महाकाल 11 अनबीटन आहे, एकही सामना ते हारलेले नाहीयेत। क्वार्टर फायनलचा सामना खेळतात। पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळेल सेमी फायनल मध्ये पोहोचणारा, परंतु तो संघ कोणता असेल नक्कीच नक्कीच। फक्त आपण ह्या सीझन 3 मध्ये विजय प्राप्त करायचा असं जणू का सर्वांनी शपथ घेतली की काय, आणि ती शपथ ते सही साबित करतायत। ओ महेश माली चेंडू टर्न केलाय, पॉवरफुल फटका मारतायत, चेंडू जातोय तिथे बॅकवर्सच्या दिशेने, वेगाने फिल्डर येतोय आणि महेश मालीने फक्त एका धावेचे समाधान मानलं। सर्वच्या सर्व सर चेंडू मिडल केले बघा समीर सर, एकच चेंडू तिथे डॉट नाहीये आणि त्या दरम्यान एक वाईट सुद्धा पडला। धाव संख्या अतिशय चांगली पाहतो आपण महाकाली संघाची, बिनबाद 14। मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे। मागच्या बऱ्याचशा मॅचेस मध्ये महेश फ्लॉप राहिला, परंतु क्वार्टर फायनल मध्ये अतिशय सुंदर खेळ तो साकारतोय। पुन्हा एकदा वसंत कमबॅक त्याला करावा लागेल, पलटवार त्याला करावा लागेल या सामन्यामध्ये। भरत शेंडे समोर यावेळेला बॅकफुटला गेले, कट केलाय, व्हाट अ शॉट, स्क्वेअर कट, क्लासिकल फटका आणि हा देखील चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार। फॅन्टॅस्टिक बॅटिंग। ते वसूल केला, धाव संख्या 18 वर, 18 ऑन द बोर्ड। पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, तिथे गुडलँड टप्पा पडला आणि चेंडू खाली सुद्धा राहिला आणि पंचांनी षटक संपल्याचा इशारा केला। गोकुळ पाटील सर, सुलेख पंच शकील कोटी सर आणि पहिल्या षटकारी समाप्ती प्रेक्षक पाहतो आपण। धाव संख्या महाकाली संघाची बिनबाद 18। जबरदस्त सुरुवात, 18 धावा स्कोर कार्ड वरती आणि मला वाटतं की आता एक खेळाडू रिटायर्ड होतोय। शेंडे परत आहेत, महेशच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या आहेत म्हणून आता शेंडे मैदानाच्या बाहेर होत आहेत। रेग्युलर आता कॅटेगरी मधून खेळाडू जरूर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती एंटर होईल। नयन गुळवी, चेतन ठाकरे या खेळाडूंनी स्पर्धा गाजवलेली अक्षरशः। भावेश भोईरला सुद्धा आपण विसरू शकत नाही सर, भावेश भोईरने सुद्धा जबरदस्त अगदी 3 दिवसांमध्ये हल्ला बोल केलाय, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत। 18 धाव संख्या पहिल्या षटकाची समाप्ती। महाकाली 11 विरुद्ध जय बेताल स्पोर्ट्स असा क्वार्टर फायनलचा मुकाबला रंगतोय प्रेक्षक। उपउपांत्य फेरीचा मुकाबला DPL 2025 चा निमित्त धामणगाव प्रीमियर लीग सीझन 3। जरूर जरूर DPL चा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय। श्रीकांत भोईर यांचा संघ देखील आता क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला आहे। श्रीकांत भोईर खुश दिसतात, त्यांचा संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला आहे।
पुढचा सामना असेल A2 विरुद्ध B3. याचा अर्थ A2 म्हणजे संदीप दादा प्रतिष्ठान विरुद्ध B3 म्हणजे ओम साई प्रतिष्ठान. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे, तयारीला लागा. जश्न की तयारी करो. द्रोण 11चं आव्हान मात्र या स्पर्धेतून आता संपुष्टात आलेलं आहे. द्रोण बिचारा नाराज असेल, हरकत नाही, द्रोण हार जीत होत असते खेळामध्ये. महेश माळीला 3 चौकार किंवा 3 षटकारांसाठी कुंडलिक भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. विवेक पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये असतील. दोन्ही टीमला असतील ते. येस, मनीचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू मार्गस्थ होतोय आणि टर्न कसा प्रयत्न होता. चेंडू अगदी पायाजवळ आदळतोय की काय. महेश माळी धावतात, बागडतायत, तिथे धावतायत, पळतात अगदी लक्षाच्या वेगाने. आणि सेकिल सर सांगतात की लेग बायच्या रूपामध्ये एक धाव इथे जोडली जावी. धावसंख्या इथे झाली ती 19. महाकाली रण संघाची एक गडी बाद. लक्षाची आठवण झाली. आता लक्षा बैलाचे मालक थोड्याच वेळाने येतील. धावसंख्या धावफलकावरती 19. हो नक्कीच. मला वाटतं धनेशजी मगन भोईर सेट येतीलच. काल सुद्धा होते ते गोल्डन मॅन. इथे धावसंख्या पाहतो आपण 19 वरती. सामना जास्त वेळ थांबू नका. आपण मोमेंटम जो या स्पर्धेला प्राप्त झालाय तो आपण हरू देऊ नका, गमावू नका. नयन गुळवी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ हो 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 हो, यावेळेला स्विंग अँड मिस, फाईन बॉल. मनीष भोईरनं षटकाला सुरुवात केलेली आहे. महेश माळी सर एका बाजूला पूर्णपणे तरसलेले आहेत, पण त्यांना स्ट्राईक हवी आहे. त्यांचे सुद्धा पायाशी आपटतायत ते की काय करावं, मला स्ट्राईक मिळत नाही. कमरेवरती हात गेला त्यांचा, एका हातामध्ये बॅट आहे. धावसंख्या पाहतोय आपण समीर सर 19 वर. 19 धावा धावफलकावरती. ग्रुप बी मधून अशा मॅचेस आता लागतात. खरं तर लीग मध्ये हे दोन संघ एकमेकांच्या समोर आले नव्हते, नॉकआउट मध्ये येत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस आणि थेट भिरकावून दिल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. नयनचा वार, सीमा पार षटकार. बघितला तारे जमीन पर भी आ गए. काय लिहिल्या फुलटॉसला भिरकावून दिलं नयन गुळीने. आपण आधीच उल्लेख केला होता की जेव्हा चेतन ठाकरे चालत नाही तेव्हा नयन गुळी पूर्णपणे तिथे छुपा रुस्तम ठरतो. आणि इथे त्याला प्रमोट केलंय, चेतनच्या आधी आलाय आणि त्यांनी षटकार खेचलाय. धावसंख्या षटकारने फुललेली आहे 25 वर. यावेळेला चेंडू जातोय ऑन द साइडला. पाहतो आपण तिथे फॉरेस्ट क्रेलला फिल्डिंग केली जाते. स्क्रीनच्या समोर तिथे महेश माळीने तिथे स्वतःची विकेट गमावलेली आहे. रनआउटच्या माध्यमातून बाद होत आहेत महेश माळी. बॅट टू डगआउट. धावसंख्या 26 असताना वा, एन्जॉय करतात, जबरदस्त, फुल एन्जॉय. हो, दामणगावचा चिरंजीवी तिथे व्यंकटेश आलाय. व्यंकटेश होता त्या सिनेमामध्ये, मस्त अगदी सोबत त्याचं परफॉर्मन्स होतं. सोबतीला करिश्मा कपूर होती, पण आता ते विसरून जा. आता आपल्या समोर काय DPL आहे, धामणगाव प्रीमियर लीग आहे, हे आपल्याला अगदी फुलवायचंय. धावसंख्या आहे ती आता 26 वर. 26 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष भोईर सज्ज होतोय. चेतन ठाकरे विरुद्ध मोनिश ठाकरे असा सामना तुम्ही पाहतात. एका बाजूला महाकाली 11, एका बाजूला जय वेताळ स्पोर्ट्स. छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह. एका बाजूला एक भाऊ, दुसऱ्या बाजूला दुसरा त्याचाच भाऊ, ज्याने टॉस सुद्धा केला आणि चेंडूला तिथे स्लॅश केलंय, काढलंय. थर्ड मॅन म्हणून चिडू जातोय दान करत. प्रेक्षणीय चौकार, डीप बॅकर पॉईंटच्या दिशेने 4 रन.
या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 30 रन्स. ओ पुढचा बॉल सॉफ्ट हँड फक्त कवचला ढकललाय. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, थोडासा वाईड थ्रो. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल चेतनला आणि धावसंख्या आपण पाहतो एका धाव्याने पुढे जाताना धावफलकावरती 31 धावा. फार वेगानं धावा बनतायत कारवे सर आणि याच वेगानं धावा बनत राहिला तर एक फार मोठी टोटल ते सेट करू शकतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आणि मनीष भोईरनं 13 धावा खर्च केल्यात. हो नक्कीच समी सर, आपण आधीच्या अनेक सामने बघितले की त्या सामन्यांमध्ये 2 षटकामध्ये 30-31 धावा होत होत्या आणि बरोबर तो संघ अगदी 60च्या आसपास जात होता. तसा इथे प्रयत्न केला पाहिजे. नयन आणि चेतन ठाकरेने चांगली जोडी आहे, चांगली पार्टनरशिप ते नेहमी करत असतात आणि तसं त्यांना आता योग सुद्धा आलाय, सुवर्ण योग प्राप्त झालाय. आणि आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय की इथे नृत्य कक्ष सुद्धा सुरू झाले. अगदी अनेक प्रेक्षक नाचतायत, डोलतायत, बागडतायत. जत्रा इथेच त्यांना आनंदमय झालेली आहे आणि नक्कीच आनंदमय वातावरण निर्माण झालंय धामणगाव प्रेम लीगच्या माध्यमातून. असं झालंच पाहिजे. खूप काय आज प्रीमियर लीगने दिला आपल्याला. एक महत्वाची सूचना आहे, कॅश प्राइज तुम्ही इथे जमा करू नका. जर त्या खेळाडूने कॅश प्राइज जिंकला नाही तर कॉमेंट्री बॉक्स जबाबदार राहणार नाही, अनाऊन्सही केलं जाणार नाही. जेव्हा तो खेळाडू एखादा षटकार मारेल, चौकार मारेल, तेव्हा तुम्ही डायरेक्ट मैदानात जाऊन दिले तरी हरकत नाही. कॉमेंट्री बॉक्स जबाबदार राहणार नाही, कोणी कॅश घेऊन येऊ नका, अनाउन्समेंट केली जाणार नाही. आयोजकांची सूचना आहे. येस बरोबर सर, कारण खूप डिस्टर्बन्स होत असतं आपल्याला अगदी. आणि आता भावाभावांची लढत, कोण कोणावरती घेईल बढत आणि कोण पुढे जाईल चढत बघायचं आपल्याला. धावसंख्या 31 वर. हो फक्त बॅकफुटला गेले आणि बॅकवर्ड डिफेन्स स्ट्रोक तिथे लगावला, दिशा दिली कव्हरच्या दिशेने. एका धावेसाठी चेतन ठाकरेने नयन गुलीला स्ट्राईकला आणले. धावसंख्या 1 ने फुलते 32 वरती टीम महाकाल 11 संघाची. सेन्सिबल क्रिकेट जेवण देखील आज सर्वांनाच दिलं जाणार आहे आणि जेवण सध्या बनतोय. जर सोमवारी नाही रविवारीच मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 32 रन्स. मोनिश टीमचा कॅप्टन सामना करेल बॅटर नयन गुळवी. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला राऊंड द विकेट. मोनिशचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली मिडल करता आलेला नाहीये. येथे देखील फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी आता मोनिशला ठाऊक आहे की पलटवार करावा लागेल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये भरपूर सारे रन्स कन्सीड केल्यात गोलंदाजांनी, खर्च केलेले आहेत. त्याच्यामुळे आता या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर पलटवार येथून करून द्यावा लागेल. आणि सेनेचा सेनापती आहे, सरसेनापती ज्यावेळेला योग्य त्या दिशेने मार्गक्रमण करतो ना, तेव्हा त्याच्या पाठी त्याची सेना यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत असते. तो काम आता मोनिशला उदाहरणासह येथे नेतृत्व करावं लागेल आणि तो खेळ करावा लागेल. राऊंड द विकेट. चेतन समोर, जागा मिळाली आहे, पंच केला बॉलला, पाठवल्या पॉइंटच्या पलीकडे. 4 धावा चौकार. पोहोचले 33 वरती या चौकाने. धावसंख्या फुलत असताना टीम महाकाल 11 संघाची 37 माफ करा, 33 उडवलाय उडवलाय. क्या बात आहे. फटक्यामध्ये रंग, प्रेक्षक झाले दंग, गाऊ लागले अभंग. पंढरीच्या वाटेवरती उभा पांडुरंग. सिक्सर. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने 43 धावा. चेतननं पुन्हा जबाबदारी घेतली आहे. मोनिशच्या विरुद्ध आक्रमण त्यानं सुरू केलेलं आहे. यानंतरचा सामना जो होणार आहे, संदीप दादा प्रतिष्ठान आणि ओम साई प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं. फुल टॉस बॉल मिसटायमिंग होता. बिहाइंड द विकेट बॉल येतोय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉल उचलणार, तोपर्यंत वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. हा कमजोर बॉल होता. चेतनी थोडासा नाराज असेल. या बॉलवर स्कोरिंग स्ट्रोक येणं गरजेचं होता, परंतु तसा फटका आलेला नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 44.
नक्की चेंडू कमजोर होता आणि फटका सुद्धा कमजोर तिथे लगावताना पाहिला आपण चेतन ठाकरेला. नयन गुळी आणि चेतनची अगदी चांगली जोडी जमले. चांगला इथे सुखाचा संसार त्यांनी थाटलाय. थाटा माटामध्ये त्याची भागीदारी रचत असताना धावसंख्या पोहोचली 44 वरती. 2 गडी बाद. अजून या इनिंगचे बरेचसे चेंडू शिल्लक आहेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू आता मार्गस्थ असेल मोनिश ठाकरेकडून. टॉस साठी आपण सज्ज राहा. दोन्ही कॅप्टन येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. हो, यावेळेला अर्ले खेळले. शॉट ऑफ गोल्डन चेंडू होता. टप्पा पडला. थोडासा राईज झाला आणि तिथे अँगल सुद्धा प्राप्त झालं. स्विंग झाला होता आणि त्या दरम्यान नयन गुळी बघा डील करून दाखवतात की मला हा पूल करायचा होता, पण तो तिथे डॉट चेंडू निघाला आणि अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय महाकाल 11 संघाची 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांमध्ये 44 धावा. सेमी फायनल मध्ये पहिला संघ कोणता पोहोचणार टॉप 4 मध्ये, त्यासाठी ही लढाई तुम्हाला बघायला मिळते. 3 षटकांचा केस संपलेला. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. अंतिम षटक लगेच सुरू करायचं. चला, वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतरचा जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. संदीप दादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात लढत तुम्हाला पाहायला मिळेल ओम साई प्रतिष्ठान. सुंदर पाटील यांचा संघ. विवेक पाटील, आपण आपलं कॅश प्राइज कलेक्ट करा. 3 षटकाची समाप्ती 44 धावा. शेवटचं षटक असेल. किती धावांपर्यंत मजल मारेल पाहायचं आपल्याला. महाकाल 11 संघ लागोपाठच्या 2 मॅच मध्ये त्यांना प्रथमतः बॅटिंग करायची वेळ आली आहे, पण तो मागचे 4 सामने त्यांनी चेस करताना जिंकले. समीर सर, हो डेफिनेटली. जय वेतालला देखील चांगला बाउन्स बॅक केलेला आहे, त्यामुळे त्या टीमला विसरून चालणार नाहीये. त्यांच्याकडे देखील चांगले बॅटर्स आहेत. प्रदीप धिंडे सारखा इन्फॉर्म फलंदाज याच टीम मध्ये, आणि तो एकदा का लागला का तो सुसाट सुटतो. आपण प्रत्येक मॅच मध्ये बघितलेल्या धिंडेला. धिंडे गाजले, भोईर गाजले, ठाकरे गाजले आणि स्पर्धा सुद्धा तितकीच गाजलेली आहे. पाहतो आपण धामणगाव प्रीमियर लीग 20-25 जल्लोषपूर्ण अगदी स्वागतार्ह सक्सेसफुली यशस्वी सोहळा धामणगावच्या वतीने. त्यांच्या गावामध्ये इथे जत्रा होत नाही, पण तो क्रिकेटच्या रूपामध्ये त्यांनी इथे जत्रा पेश केलेली आहे सर्व क्रिकेट शौकीनांसाठी. 4थ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झाला निलेश धापसी. जरूर दापशी गाजले आणि माळीही गाजले. त्यांना कसं विसरून चालणार. नक्कीच धापशीने तर अनेक वेळा वापसी सुद्धा करून दिली आहे आणि माळीने अनेक वेळा आपण पाहिलं की चाळी रचल्या. जसं सतीश माळीने कालच्या रात्रीमध्ये चाळी रचल्या आणि ते आता खेळणार आहेत पुढच्या सामन्यामध्ये. सतीश माळी साहेबांचा वापर बघणार आहे. निलेश चोरगे चमकले. अगदी सर्वांनी इथे मनमोहक पद्धतीने आणि आनंदाने या स्पर्धेचा आनंद उपभोगला आणि पुढेपर्यंत लय भारी लयलूट केली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांना सुद्धा या स्पर्धेने पूर्णपणे मंत्रमुग्ध केलं. मनमोहक दृश्य पाहतोय आपण. इतका वेळ घेऊ नका, आम्हाला पंच सुद्धा दर्शवतात बघा. फिल्डिंग करण्यास इतका विलंब लावू नका. 4थ्या षटकात सुरुवात करायची. निलेश धापसी, आपल्याला करायची वापसी, कारण धावसंख्या झाली त्या 44 धावा. 14.67 वेग आहे धावांचा. हो हो, छान पद्धतीने ऑन द इथे सजवलाय आणि तिथे पाहतोय की स्किट झालंय तिथे फिल्डर. आई गावदे प्रेक्षकांच्या समोर. दरम्यान 2 धावा चेतन ठाकरेने पूर्ण केल्या. धावसंख्या 46. चांगला फटका होता. फ्रंट फुटला येत असताना अक्रॉस लाईन आडव्या बॅटनं ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला आणि थोडासा फंबल झाला फिल्डर. त्याचा फायदा फलंदाजाला होतो आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केल्या. स्कोर 2 धावाने आता पुढे गेलेला स्कोर कार्ड वरती. धावा तुम्ही पाहतायत 46 धावा. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये फार मोठी टोटल आपण सध्याच्या घडीला पाहतोय. सुरुवात अतिशय सुंदर झाली. दापशीचा बॉल पुन्हा एकदा पंच केलाय. जागा मिळाली आणि त्याचा फायदा चेतननं उचलला. चेंडू सीमा पार. चौकार. अतिशय सुंदर बॅकफुट पंच बघा रिप्ले मध्ये दाखवले जाते प्रिन्सवीच्या माध्यमातून. बॅकफुट नव्हतं, जागरण पंच केलं. अगदी चेंडूला जवळ घेतलं. क्लोज टू द बॉडी फटका सजवला. धावसंख्या 50 हेअर बरोबर 50. टाळ्या असू द्या प्रेक्षको. 50 गाठली आहे महाकाल 11 ने. मला तर दिसत समीर सर की महाकाल 11 संघ अक्षरशः 60च्या आसपास जाईल. अप टू 60. हो, चेंडूला खाली ठेवलं. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या चेंडू अगदी जवळ टप्पा पडला तर खाली स्किट झाला आणि विकेट किपरने मस्त पद्धतीने गॅदर केलं. धावसंख्या स्थिरावलेली. अजून चेंडू शिल्लक इनिंग मधले 3 आणि धावा आहेत त्या 50. 50 धावा स्कोर कार्डवर. आणि बघा, ज्या वेळेला नॉकआउटच्या मॅचेस सुरू होतात, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल्स, त्या मॅचेस मध्ये कार्वेसर चेसिंग करणं कठीण असतं. आपण बऱ्याचदा पाहिलेलं लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील टॉप होतात. त्याच्यामुळे हा जो टार्गेट इथून सेट करण्याची जी तयारी दाखवलेली आहे तो फार मोठा टार्गेट आहे. कुठेतरी प्रतिस्पर्धी संघावर मानसिक दबाव टाकण्याची तयारी आहे. फुल टॉस बॉल होता. पुन्हा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. ओह, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ सीमा पार. चौकार.
स्कोर 54 वर टीम महाकाल 11. अजून 2 चेंडू पर्याप्त या इनिंग मधले. नयन आणि गुळींनी काय ते इनिंग सजवली आहे समीर सॉलिड पार्टनरशिप इथे होत असताना. 5वा चेंडू खाली ठेवला पुन्हा बॅटची इनवेज लागते तिथे. विकेट किपर बीट होत असताना लेग स्लिपला कव्हर केला जाते. एक धाव इथे वेगाने चोरली गेली, अर्जित केली आणि धावसंख्या संघाची 55 आतापर्यंत. आता शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा लास्ट टू गो. आणि चेतन खेळतोय का मॅरेथॉन इनिंग. या सर्व त्याच्या चेंडूंमध्ये एकच डॉट आलाय. 29 धावा नॉट आउट खेळतोय आणि त्यामध्ये फक्त एकच डॉट तो खेळलाय आणि तब्बल त्याने चौकार 4 मारलेत. बॉलच्या मेरिटवर खेळलाय. ज्या दिशेनं बॉल येत आहे त्या दिशेनं फटके तो खेळताना दिसला. क्लासिकल ऐवाज झेल साठी विनोदजी बुवा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. क्या बात आहे. पंचाजी इथे वाईटचा इशारा. धावा अजून वाढतायत. धावसंख्या झाली इथे आपण पाहतोय अब तक 56 60च्या दिशेने वाटचाल आहे. शेवटच्या बॉलवर देखील बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करेल नयन गुळवी. त्याच्या बॅटमधून एक षटकार तुम्ही बघितलेला. महेश माळीनं कमालीची सुरुवात दिली पहिल्या ओव्हरमध्ये आणि तिथून जो मोमेंटम मिळाला तो कायम ठेवला नयन आणि चेतननं. जरूर समी सर, बड़े मैच के बड़े खिलाड़ी बन गए महेश माली. हो अतिशय दर्जेदार फटका पाहतो आपण. बल्ले में तूफान, गेलेली ऊंची उड़ान, उड़ान खटोला, लगा दिया लास्ट गेंद पे सिक्सर. सरळ खेचला लॉंग ऑफच्या वरून फिल्डरने प्रयत्न केले परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर तो झेल होता आणि मिळाला षटकार. धावसंख्या बरोबर झाली ती 62. जे आपण बाकी तिथे सांगितलं होतं की 60च्या आसपास जाईल पण तो त्याच्या पार गेली. धावसंख्या महाकाल 11 संघाची 62 झाली आणि 63 धावांचं इथे आव्हान सेट केलंय जय वेता संघापुढे. 24 चेंडू मध्ये 63 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये आणि बघा इथे लेखाजोखा. हो 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 आम्हाला अंगच सांगतो की सर पहिल्या षटकामध्ये 18 त्यानंतर 13 पुन्हा 13 आणि पुन्हा 18. क्या बात आहे. 18 13 13 18 क्या बात आहे. बहुत बढिया अंगजी जबरदस्त. चला आपण टॉस कडे वळूया. संदीप दादा प्रतिष्ठानचा कॅप्टन आपण या आणि ओम साई प्रतिष्ठान कॅप्टन आपण सुद्धा या. आपले मान्यवर सन्मान्य यशवंतजी पाटील दादा या आपण आपल्या शुभ हस्ते मी टॉस करू इच्छितो. चला टॉस घेऊ आणि नंतर आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत हर्ष गायकरचं. येस टॉस करूया आपण यशवंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते. पाटील साहेब काल पण आले होते आणि बघा दोन्ही कॅप्टन एकमेकांना तिथे शेक हँड करतायत. तर आपण टॉस करतोय. एका बाजूला अक्षय पाटील, दुसऱ्या बाजूला सचिन दादा माळी आणि मधोमध आमचे मान्यवर यशवंतजी पाटील. स्वर्गीय दीपक स्मृती आलेला आहे म्हणजेच टॉस जिंकला तो अक्षय पाटील. धन्यवाद यशवंत पाटील. आपण असं नसतं बा. महत्वाचा मुकाबला टॉस जिंकलाय अक्षय पाटीलने. हॅलो अक्षय पाटील या. चला इकडे या, कोपऱ्यात या. काय निर्णय असेल आपला. टॉस जिंकलाय, गोलंदाजी करणार. समोर सचिनदाना माळी आहेत. काय रणनीती असेल स्पेशली की असंच खेळणार नॅचरली. गेम आहे नॅचरल गेम, तेच खेळणार. आमचं प्रेशर कुठलाही तरी पण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 पर्यंत. आता फील कसं होतं तुम्हाला. अक्षरशः अंतिम टप्पा सुरू आहे आपल्या धामणगाव प्रीमियर लीगचा. कसं फिलिंग करतं. मनाला काय वाटतं की तुम्ही कर्नाटक उचलणार का फायनलचा. नक्कीच नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करू. सचिन दादा काय टार्गेट सेट करू इच्छिता 4 षटकांमध्ये. 50+ जाण्याचा प्रयत्न करणार. काय चेंजेस संघामध्ये करावंसं वाटतंय. नाही तुमच्या नजरेमध्ये 3 दिवसांमध्ये स्पर्धा कशी पार पडली. काय कमी तुम्हाला जाणवली. नाही कमी तर नाही काय जाणवली. एकदम उत्तम आयोजन केलंय
तर त्या मुलांचं खूप खूप अभिनंदन. आता या सामन्यामध्ये तुमचा सर्वात जास्त भरोसा कोणावरती आहे? वेदांत आहे, तेजस आहे, उमेश, स्वप्नील, सर्वांकडनंच अपेक्षा आहेत. त्यांनी 100% द्यावं त्यांचं. चला दोन्ही कॅप्टन आपण शुभेच्छा देऊया. तर टॉस जिंकला ओमसाई प्रतिष्ठानच्या अक्षय पाटील या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले. आपण पाहतोय ओमसाई प्रतिष्ठानच्या सचिन माळीच्या संघाला. जवळपास कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा. आणि आता पुढची सूत्र असतील समीर ठाकरे सर देअर इन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. भरपूर मोठं टार्गेट, एकूण 62 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष आता या ठिकाणी पार करावं लागेल. हॅलो. डॉक्टर प्रमोद भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील धामणगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं स्वागत, सर्व प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि प्रिन्स मूवीजच्या जोडल्या गेलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. आणि जाऊया मैदानामध्ये अतिशय मोठं लक्ष हाताशी घेऊन इथे सलामीची जोडी आली आणि आपण आता केक कटिंग करणार आहोत. त्या दरम्यान आपण स्टेट डाउन ग्राउंड पहिल्या चेंडूमध्ये इथे हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न. काय चेतन ठाकरे परफॉर्मन्स करतोय समीर सर. नुकतंच आमची बातचीत झाली, महेश दादा माळी काय म्हणाले की काय हा मुलगा आहे, काय क्रिकेटर आहे, काहीच सोडत नाही, अक्षरशः त्याला काही छोटी चुकी सुद्धा चालत नाही. जरूर जरूर डेडिकेशन पूर्णपणे. ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावेळेला जिंकण्यासाठीच उतरा. थोडीशाही चुका करू नका. प्रतिस्पर्धी संघाला छोटीशी वाट दाखवू नका. आणि या इंटेंटनं तो खेळाडू खेळतोय. महेशचा बॉल आणि पॉइंटला झेल सोडलाय त्या ठिकाणी. स्ट्रेट टू दी पॉइंट हा बॉल जरूर खेळला, परंतु झेल सोपा त्या ठिकाणी सोडलेला आहे. जीवनदान मिळतोय वसंत भोईरला. महाकाल 11 अनस्टॉपेबल टीम आहे आणि त्या टीमने काय धावा रचला इथे पाहतो आपण. सर्वांची मनं जिंकलेत, 62 धावा उभ्या केल्या तरी सुद्धा आव्हान दिलेलं असताना इथे चांगला चेंडू टाकला महेश माळी यांनी. काय स्टार्टअप दिलं होतं बॅटिंग करताना. त्यांच्या बॅटमधून 13 धावांची खेळी साकार झाली होती. आणि आता गोलंदाजी करताना जबरदस्त बॉल, एक्स्ट्रा राईज होणारा बॉल, एकाएक उसळी प्राप्त करणारा बॉल. हा चेंडू सरळ निघून जातोय कीपरकडे. डॉट बॉल. क्वार्टर फायनलचा सामना पहिला तुम्ही पाहतात. जो जिंकेल सुपर 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच. आणि आपण ओव्हर ब्रेक मध्ये आपण केक कटिंग करणार आहोत. आपला लाडका हर्ष गायकर ज्याने मस्त पद्धतीने स्कोरिंग केलं आणि फटका सुद्धा अतिशय सुंदर इथे लगावलाय. पुस्तकी फटका इथे पाहतो आपण अगदी स्क्वेअर डावच्या रूपामध्ये 4 रन मैदानामध्ये. करत असताना बॉल कवा पॉइंटच्या पलीकडे पाडवलाय. हॅव अ लुक ॲट दॅट. यस, पंच दॅट्स रिअली वेल. जबरदस्त फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि 4 धावांनी आता स्कोर पुढे वेगानं सरसावतोय. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 7 धावा. हा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट कडे ट्रॅव्हल होतोय आणि धावबाची संधी असेल. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेट कॉल. प्रेक्षक संतोषजी भोईर तिथे रनआउट झाले. धावसंख्या 8 असताना विकेटचं पतन झालं. 5 चेंडू इथे झालेले आहेत पहिल्या या षटकामध्ये हाताळलेत महेश माळी यांनी. 13 धावा बॅट मधून काढल्यानंतर अशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारतायत, आपल्या संघाला पुढे घेऊन चाललेत आणि सोबतीला त्यांचा मास्टर ब्लास्टर चेतन ठाकरे आहे. आणि हा संघ मागे बघून पळत नाहीये, अक्षरशः पुढेच पाहतोय. म्हणतात ना की मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. त्यांनी खूप काही शिकलंय आणि तो त्याचा अनुभव त्यांनी पुढेपणे पणाला लावत असताना महेश माळीचा संघ अगदी आगेकूच करतोय. हा पुढचा चेंडू पुण्याचा चेंडू मागे जातोय. विकेट किपर जात असताना चेंडूच्या खाली चेंडू निसटलाय. ओ माय गॉड. विकेट किपर असं वाटतं समीर सर की आंघोळीला गेला होता आणि हाताचा शॅम्पू धुवायचा विसरला. जरूर या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे, परंतु पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात 9 धावा, 9 रन्स.
उर्वरित आता 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि हा सामना जिंकण्याकरिता 63 करत असताना अजूनही 54 धावांची गरज आहे. नक्कीच सेमी सर आपण जाऊ तर आता मंचाकडे जाऊया आपण. हर्ष गायकर बर्थडे बॉय कम ॲट द फ्रंट प्लीज. हर्ष गायकर ज्याचा बर्थडे 22 मार्च रोजीचा आपण आता 23 ला सुरू करतोय साकार. त्याचं कारण की कालच्या दिवसामध्ये आपल्याला अक्षर नॉनस्टॉप सामने खेळण्यास भाग पडलं होते आणि त्या कारणाने थोडस आपलं दुर्लक्ष झालं हर्षकडे, पण तो हर्षाने ते कबूल केले. त्याला सुद्धा हे कबूल आहे आणि आता त्याचा बर्थडे आपण कबूल करूया. या हर्ष गायकर बर्थडे डून असेल डीजे तर आपण वाजवत राहा. हर्ष गायकर फ्रॉम पोगाव त्याचा आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. थांबा जरा हर्ष गायकर. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. बार बार दिन ये यस कमान. हर्ष गायकर फ्रॉम पोगाव जबरदस्त स्कोरर. बर्थडे इथे सेलिब्रेट करतोय आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा केलेला आहे. हर्ष गायकर ऑफिशियल स्कोरर म्हणून अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्याशी भेट होत असते आणि दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे आणि वेलकम फटका तुम्हाला बघायला मिळाला. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आणि आदरणीय कपिल पाटील साहेबांचे निकट वर्तीय निलेश गुरव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं धामणगाव प्रीमियर लीग 2025 या तिसऱ्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ स्वागतम. सामना 2 मिनिटं थांबवा प्लीज. त्याचबरोबर नखऱ्या बैलाचे मालक नितीन शेठ पाटील वडपे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. आदरणीय निलेश गुरव साहेबांना आपण सध्या पाहतोय ऑन स्क्रीन. क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आहेत मित्र. मागच्या वर्षी नमो चषक एक सर्वात मोठी स्पर्धा अंबाडी कवाड असोसिएशन अंतर्गत तुम्हाला बघायला मिळाली होती डे नाईटची आणि त्या स्पर्धेचे शिलेदार ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दरम्यान फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. हो नक्कीच विकेटचं पतन झालं, साहेबांचं आगमन झालं. आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती हे दिग्गज व्यक्तिमत्व गुरव साहेब आपल्यामध्ये आहेत. सोबत या सर्व त्यांचं सहकारी मंडळ सर्वांचं आम्ही इथे हृदयाच्या अंतकणातून धामणगाव प्रीमियर लीग ह्या क्रिकेटच्या देखण्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. साहेबांच्या माहितीसाठी सांगतो की साहेब क्वार्टर फायनलचा मुकाबला सुरू आहे. सुपर 8 मधला पहिला सामना इथे रंगत असताना आपण पाहतोय महाकाल 11 विरुद्ध जय वेताल स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान तब्बल 12 संघांनी इथे भाग घेतला. एका गावातून 12 फ्रँचायझी निवडले गेले आणि त्या 12 मधून आता सुपर 8 ला पोहोचले 8 संघ एकमेकांच्या इथे विरुद्ध आपलं नशीब आजमावत असताना आपण पाहतो या क्रीडा नगरीवरती. आता फक्त धावसंख्या झाली दुसरं षटक सुरू असताना 10-1-0 ऑन द बोर्ड. बॅटची कडा विकेट किपरला बीट केलं. चेंडू डिसटला जातोय गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि आला चौकार. बीपीएल 4 रन कनेक्टिंग धामणगाव. लक्षात घेऊन मोठा फटका सजवलाय. स्लॉग हिट आहे. मिड विकेटच्या खाली झेल सोडलाय की सामना सोडला. येणारी वेळ सांगेल आपल्याला. कॅच मिस मॅचेस मित्रांनो, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अनोखा खेळ. असे झेल जर तुम्ही सोडले तर तुम्ही केलेल्या धावा कमी पडतील. समीर सर डेफिनेटली पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं आपण म्हणूया. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगल्या दर्जाचं करावं लागेल. लीग मॅचेस मध्ये आपण पाहिलेलं आहे सुमार दर्जाच्या फिल्डिंग मध्ये अनेक साऱ्या टीम्स या स्पर्धेच्या बाहेर झालेल्या आहेत.
त्याच्यामुळे फिल्डिंगचं महत्व फार मोठं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला समोर लॉफ केलाय, स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड, बॉल एका डब्याने सीमा पार, 4 धावा चौकार. आहे अगदी कमी कालखंडामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली. समाजसेवा, अगदी समाजकारण त्यांनी आपल्या हाताशी घेतलं, आपला वसा त्यांनी घेतला, त्यांचा ध्यास, त्यांचा श्वास म्हणजे समाजकारण. आणि निलेश गुरे साहेबांनी तेच करून दाखवलं, म्हणून त्यांनी अक्षरशः मोठी उत्तुंग भरारी घेतली त्यांच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यांना आपण चांगल्या पद्धतीने मानतोय, सुप्रसिद्ध झालेत. चेंडू हा फुललेनचा होता, वाईट यॉर्करचा प्रयत्न केला. निलेश भोर तिथे बॅटिंग करतोय, का सुंदर फटका अगदी सरळ बॅटने मारला होता आधीच्या चेंडूमध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, 4 रन निलेश भोरच्या बॅटवरून ते आले होते. धावसंख्या ज्यांनी पोहोचवली आतापर्यंत पाहतोय ती 21 वरती. लक्ष्य जिंकण्यासाठी 63 धावांचं आणि अजून जिंकण्यासाठी पाहिजे त्या 42 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते बरोबर 12-42. येणारे आता 12 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. 12 बॉल आर रिमेनिंग अँड 42 मोर रन टू विन. चला तर या ठिकाणी विवेक पाटील यांच्याकडून कुठली हॅट्रिक जर येथे कंप्लीट झाली तर 2000चं पारितोषिक दिलं जाईल. एकवीस धावसंख्या पाहतो आपण प्रेक्षक हो. 2 षटकामध्ये 21 झाल्या. आता त्याच्या विपरीत बॅटिंग करावी लागेल. फार मोठे फटके मारावे लागतील. अक्षरशः आता तुम्हाला रस्त्याने जाऊन चालणार नाही, आता फक्त विमानाचा प्रवास, हवाई सफर करावा लागेल, हवाई यात्रा करावी लागेल. ही क्रिकेटची यात्रा पाहतो आपण धामणगावच्या वतीने. धामणगावमध्ये यात्रा होत नसते, परंतु त्यांची एकच यात्रा असते दरवर्षी, ती म्हणजे क्रिकेटची यात्रा. क्रिकेटचा संप्रदाय सोहळा 3 दिवसांचा, DPL धामणगाव प्रीमियर लीग 20-25. हो हो हो, हॅमट केले, चाबुक शॉट, परंतु तिथे फील्ड तैनात. आई गावदे पेशेकरच्या समोर मिड विकेट आणि काउकोडच्या मध्ये झेल तिथे नाही, परंतु चांगली कव्हरिंग झाली आणि 1 धाव तिथे फक्त प्राप्त झाली. धावसंख्या इथे पोहोचली ती 22 वरती. 2 गडी बाद. आता 11 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज टीम जय वेताळ स्पोर्ट्स संघासाठी. वेताळ रूप धारण करावं लागेल समीर सर, रूप धारण करावं लागेल. हो 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 हो, रौद्र रूप धारण करावं लागेल फलंदाजाला. 22 धावा धाव फलकावरती आहे, 63 धावा. आपण या अगोदर देखील चर्चा करत होतो ना गारवे सर की मोठ्या मॅचेस मध्ये धावांचा पाठलाग होणं कठीण आहे. नॉकआउटच्या मॅचेस, क्वार्टर फायनल, इव्हन टेनिस क्रिकेट सोडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण बघितलेलं आहे धावांचा पाठलाग होणं कठीण असतं. सायकोलॉजिकली प्रेशराईज होतात फलंदाज त्या कंडिशन्सला. हो, यावेळेला काय घडलंय, एक नवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता आणि पंचाचा नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच टॉस करायचा होता, तिथे फ्लाईट द्यायचा प्रयत्न होता चेतन ठाकरेचा आणि अगदी आगळा वेगळा आपण चेंडू बघितला रिलीज करताना. जणू काय चेतनला चेंडू अगदी घरी पाठवायचा होता की काय धामणगावाकडे. इथे फ्रीकची पर्वणी आहे. धावसंख्या 23 आहे. हात खोलाची पुढे संधी प्राप्त झाली आहे बॅट्समन प्रदीप धिंडेला. हो, चेंडू पायात टाकला, अचूक चेंडू इथे नियंत्रित केला गोलंदाज चेतन ठाकरेने. चेतन सुद्धा ब्रँड आहे, निलेश गुरव सुद्धा ब्रँड आहे. त्यांच्या गाण्यामध्ये आपण ऐकलं की इज अ नॉट जस्ट अ नेम, इज अ ब्रँड. मिस्टर निलेश गुरव साहेब आपल्यामध्ये उपस्थित. म्हणतात ना की अत्तराने कपड्याला सुगंधित करणं फार मोठी गोष्ट नसते प्रेक्षक, परंतु आयुष्याची खरी मजा तेव्हा असते की जेव्हा आपल्या कर्तृत्वाने आपलं स्वतःच्या सोबतीला इतरांचं जनसमाजाचं आयुष्य सुगंधित करत असतो. असे व्यक्तिमत्व आपण पाहतो निलेश गुरव, ज्याने सर्वांचं आयुष्य सुगंधित केले, स्वतः सोबत ते सर्वांना घेऊन चाललेत आणि तिथे देऊन चाललेत 4 रन.
फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यानं प्रयत्न जरूर केला, परंतु आउटफील्ड मध्ये खराब क्षेत्ररक्षण चौकार मिळालेला आहे. पुन्हा एकदा स्लॉग इट, इथे बॉल हवेत आणि यावेळेला झेल पकडलाय. फलंदाज बाद, विकेट गॉन. जे सूरज इथे विकेटचं पतन झालं आपण पाहिलं. चेतन ठाकरेने इथे प्रवृत्त केलं बॅट्समनला चुकीचा फटका मारण्यासाठी, आणि जशी फिल्डिंग त्यांनी सजवली त्यानुसार तिथे झेल टिपला गेला मिड विकेट कडे डीप मध्ये आणि फलंदाज बाद झाला. धावसंख्या संघाची पाहतो आपण 28 आहे आणि अजून जिंकण्यासाठी खूपच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि भावाभावांमध्ये लढत सुरू आहे. इथे कोण कोणावरती बढत घेईल, कोण कोणावरती आघाडी पिछाड घेईल, कोणाला मात करेल, कोण कोणाला आसमान दाखवेल आणि कोण कोणाला धूळ चालेल, पाणी पाजेल, ते बघायचं आहे. घरामध्ये चांगलं त्यांचं वातावरण आहे, तो मैदानामध्ये कसं वातावरण असेल ते आपल्याला बघायचं आहे. राऊंड द विकेट उडवला पुण्याचा चेंडू हवेत, खूप दूरवरती फिल्डर आहे, झेल कॅरी होऊ शकतो. स्किट केलं, डेडिकेशन बघा, समर्पण बघा, हे क्रिकेट आहे प्रेक्षको. होऊन जातं टाळा फिल्डरसाठी. समर्पण कशाला म्हणतात, हे समर्पण आहे क्रिकेटच्या प्रती त्या खेळाडूचं ज्याने जान टाकली. जान आहे तो जहान आहे, और सबके लिए जान हाजीर आहे असं सांगत असं तो फिल्डर. आणि येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज टीम जय वेताळ स्पोर्ट्सला. बापरे, असंच आता आवाज निघला असेल प्रेक्षकांचा की 7 मध्ये 33 करायचे. एक षटकार या बॉलवर आला तर थोड्याफार आशा जिवंत राहतील शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी. चेतन पुढचा बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट, स्विंग अँड मिस, गुड बॉल, गुड डिलिव्हरी आणि हा चेंडू देखील डॉट आला. याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 30 धावा. येणारे 6 बॉल 33 धावांची गरज. खूप मोठा सामना इथे व्हायला पाहिजे होता, परंतु एकतर्फी होते प्रेक्षको. परंतु अजून सामना संपला नाही, काही होऊ शकतं. क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे रेकॉर्ड्स मोडीत काढलेले आहेत. आपण स्क्रीनवरती पाहू शकता 6 चेंडू 33 धावांची गरज. आणि आपण इथे पाहतोय आपले निलेश गुरव साहेब सुद्धा हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. त्याचे सर्व सहकारी मंडळ सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्या सर्वांचं आपण पुनश्च सरचे स्वागत करूया. आफ्टर 3 ओव्हर्स आधीच्या इनिंग मध्ये धावा होत्या त्या 44, परंतु ह्या इनिंग मध्ये धावा आहेत त्या 30. आधीच्या इनिंग मध्ये 1 गडी बाद झाला होता, ह्या इनिंग मध्ये 3 गडी बाद झालेत. म्हणजे वरचढ ठरतोय तो संघ. महाकाल 11 पूर्णपणे आघाडीवरती आहे. जसे निलेशजी गुरव साहेबांना कधी पिछाडी मान्य नसते, तशी ते मान्य नाही पिछाडी महाकाल महेश माळीच्या संघाला. मस्त सर्वच्या सर्व सामने ज्यांनी खिशात घातलेत आणि आता हा सामना सुद्धा त्यांच्या खिशाकडे वळतोय. खिशामध्ये हात जातोय प्रत्येकाचा आणि नक्कीच ते विजय मोजतील. पुढच्या 6 चेंडूमध्ये बघूया आपण काय घडेल. पहिला चेंडू मार्गस्थ साहिलच्या माध्यमातून. हो, अचूक चेंडू टाकला, गुड लेन टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिला, ऑप्टिकच्या बाहेर फलंदाजाला बोलावतोय. लॉफ करता आलं नाही आणि फक्त सिंगल होती, समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाते 31 वरती आणि आता पाहिजे त्या 32 5 चेंडूंमध्ये. मोठे सामने जसे पुढे जातात तसं एकतर्फी होणं प्रेक्षकांना अपेक्षित नव्हतं. महेश माळीने एखादा झेल जर टिपला तर 2चं बक्षीस महेश दादांसाठी. निलेश गुरे साहेबांचं ते प्रेम बघा, मित्र असावा वणव्यामध्ये गारव्यासारखा, असे एकमेकाचे मित्र आहेत ते महेश दादा माळी आणि निलेशजी गुरे साहेब. आणि साहेबांनी ते बक्षीस लगावले महेश दादांसाठी की एखादा झेल तर टीप राजा. आदरणीय शरद वडोलकर आणि प्रेमनाथ वडोलकर वडपेचे उद्योगपती या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. यावेळेला आपण पाहतो रिव्हर्स स्वीप केला आणि बॉलला पाठवले सर बॅकवर्ड ऑफ द पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. प्रेमनाथजी प्रमोद वडोलकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि तसेच आता आपण पाहिलं तर पारितोषिकांचा वर्षा होतो आणि पहिला संघ सुपर 4च्या दिशेने वाटचाल करताना दिसलेला आहे. महाकाल 11 विजयाची सवय आहे त्यांना, पराभव त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. कारवे सर
सवय तर आहेच सर, पण सवय सवयीने व्यसन पण लागतं. त्यांना जर काही व्यसनच लागलं आहे, त्यांनी सर्वांना व्यसन घातली आहे पूर्ण DPL मध्ये, असा एकमेव संघ ठरला आहे. चेंडू द्या पटकन, पंच सांगतायत, परंतु इथे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा आतामध्ये झाल्या त्या 35. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये धावांची इथे गरज आहे. आपण पाहूया. 28 3 मध्ये पाहिजेत 28. अवघड झालंय, खूप कठीण झालंय. अशक्य काही नाही म्हणतात, परंतु इथे फार कठीण झाले. चलो टर्न केला आणि दिशा दिली लॉंगच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय DPL चौकार कनेक्टिंग धामणगाव. फॉर्मॅलिटी आरलेफ लागोपाठ 2 चौकार जरूर आले. मोनिश ठाकरेच्या बॅटमधून ते 2 चौकार तुम्हाला बघायला मिळाले. सेमीफायनलचे आता दरवाजे उघडत असताना महाकाल 11 पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. जे वेताळ स्पोर्ट्सचा देखील प्रवास आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला राहिला, परंतु क्वार्टर फायनल मध्ये येऊन महाकालच्या विरुद्ध खेळत असताना जरूर तो संघ थोडासा मागे राहिलेला आहे, मागे पडलेला आहे. शेवटचा 1 बॉल 24 धावांची गरज आहे. धामणगाव प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवतात. आज शेवटची संध्या, शेवटची रजनी आणि 1 बॉल मध्ये आता 24 धावा कराव्या लागतील. आणि शेवटचा बॉल इथे डॉट आलाय. आणि याच बरोबर धामणगाव प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये 2025च्या या स्पर्धेमध्ये पहिला संघ सेमीफायनल मध्ये पात्र ठरतोय. महेश शेटमाली, रुपेश शेटमाली फॅम टीम, महाकाल 11. अभिनंदन, अभिनंदन ऑल टीम अँड हार्ड लक, टफ लक टीम. जय वेताल. सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. आदरणीय भाऊ शेंडे या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. मला वाटतं भाऊ शेंडे यांचा प्रत्येक वर्षी संघ देखील असतो, या वर्षामध्ये नाहीये. भाऊ शेंडे आपण यायचंय मंचावर. आपलं मनपूर्वक स्वागत. सामनावीर पुरस्कार चेतन ठाकरेला दिला जाणार आहे. चेतन ठाकरे नॉट आउट 29 धावा त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना 7 धावा, 1 विकेट, अष्टपैलू कामगिरी. आणि आता धामणगावचा वंडर बॉय म्हणून